कशा आहेत सगळं मंडळी? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। दिवाळी होऊन गेली। दिवाळीनंतर आमची 15 दिवसातच म्हणजे त्रिपुरा पौर्णिमेला गावची यात्रा असते। त्या उत्सवाचा व्हिडिओ मी तुमच्याकडे खास शेअर करीत आहे। कशा पद्धतीने आमची गावची यात्रा असते, कधी असते, ह्याचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्याकडे शेअर करीत आहे। प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा। चला तर पाहूया। दिवाळीनंतर जे पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला म्हणजे त्रिपुरा पौर्णिमेला आमच्या गावची महादेवाची गोपीनाथाची यात्रा असते। खूप मोठ्या प्रमाणात भक्त भाविक ह्या यात्रेमध्ये सहभागी असतात। सर्व भक्त भाविक महादेवाच्या पिंडीकडे म्हणजेच ज्या दिवशी त्रिपुरा पौर्णिमा असते त्या दिवशी रात्रीचे 12 नंतर आमच्या गावचे पाटील त्यांचे लोटांगण असते। नंतर ज्या त्या स्त्रिया, पुरुष, मुली, मुलं ज्यांना त्यांच्या इच्छेनुसार जे ते दंडवट घेतात, हे आम्ही रात्रीचे 1:15 दरम्यान मंदिरामध्ये पोहोचलो होतो दंडवट घेऊन। अशा पद्धतीने आमच्या गावची यात्रा असते। खूप प्रसन्न मनमोहक असे मंदिर सजवले आहे। सर्व भक्त भाविक रात्रीच्या 12 नंतरच दर्शनासाठी येतात। अशा पद्धतीने दंडवट घेऊन आपली इच्छा, मनोकामना, देवाबद्दलची श्रद्धा हे सर्व या दिवशी सर्व भक्त भाविक पूर्ण करतात। गाभाऱ्यातील हे दृश्य आहे। एकदम छान पद्धतीने गाभाऱ्यातही सजावट केली आहे। माता पार्वती, शंकर व गणपती बाप्पा ह्यांचे छानपैकी रांगोळीमध्ये प्रात्यक्षिक दर्शन दिले आम्हाला सर्वांनी। व नंतर गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी खूप गर्दी होती, प्रचंड प्रमाणात गर्दी होती मंदिरामध्ये। महादेवाच्या पिंडीसाठी सर्व माता भगिनी दर्शनासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते। इथे आमच्या महादेवाच्या पिंडीला म्हणजेच गाभाऱ्याच्या वरती जो कलश असतो त्याला व नंदी महाराजांच्या कलशाला अशा पद्धतीने धजा बांधल्या जातात। ज्यांचे मनोरथ किंवा कोण दरवर्षी यात्रेच्या दरम्यान धजा बांधतात, ज्यांचे इच्छा मनोकामना पूर्ण होतात तेही शेरणी वाटतात किंवा अशा पद्धतीने धजा बांधतात। रात्रीचे 1-1:30च्या सुमारास आमचे छानपैकी मंदिरामध्ये दर्शन झाले। खूप मनमोहक व प्रसन्न असे मंदिरात रात्रीचे वाटत होते, कारण की सर्व भक्त भाविक दंडवट घ्यायचे म्हणले की 12 नंतरच चालू करतात। आम्ही तिथे थोडेसे फोटोशूट केले। एकदम छान लख्ख असे लाईटीचे प्रकाश, बाहेर प्रसादावाले, फुल फळावाले सर्व बसले होते। रात्रीच्या 12 नंतरच आमची यात्रा चालू होते। अशा पद्धतीने खूप छान व मनमोहक असे भव्य दिव्य असे आमचे मंदिर आहे। पांडवकालीन मंदिर असल्यामुळे खूप प्रसिद्ध आहे आमचे गावचे वरवण गावचे मंदिर, गोपीनाथाचे मंदिर। अशा पद्धतीने दंडवट घेऊन सर्व माता भगिनी, मुले धार पडते गावात दिवाळीनंतर। व काही मुले महादेवाच्या पिंडीला नदीवरनं पाणी घालून आणून ते महादेवाच्या पिंडीवरती अर्पित करतात। अशा पद्धतीने जे ते आपापल्या पद्धतीने देवाची भक्ती करतात। तुम्ही कधी जमले तर आमच्या गावाला आलास तर अशा पद्धतीने गोपीनाथ महाराजांचे सोलापूर हायवेलाच, पुणे सोलापूर हायवेला हे आमचे दिव्य भव्य असे मंदिर आहे। खूप छान व मनमोहक, प्रसन्न असे, प्रशस्त असे मंदिर आहे। साफसफाई व सर्व पद्धतीने सर्वत्र लक्ष ठेवले जाते। तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने येऊन महादेवांचे दर्शन घ्या। तुम्ही पाहू शकता रात्रीच्या 12-12:30 वाजता किती प्रमाणात गर्दी आहे। किती माता भगिनी नंबरसाठी लाईनसाठी थांबल्या होत्या। पूर्ण 2-3 दिवस यात्रा असते। अशा पद्धतीने धजाही बांधल्या जातात। खूप प्रचंड प्रमाणात गर्दी असते। नंदी महाराजांचे दर्शन झाले। खूप छान व मनमोहक असे वातावरण असते। नंतर आम्ही त्या दिवशी तुळशी विवाह संपन्न करतो। कोणी एकादशीच्या नंतर बार्शीला करतात, पण आमच्या इथे यात्रेच्या
निमित्तामुळे आम्ही त्रिपुरा पौर्णिमेलाच तुळशीचा विवाह लावतो, कारण की गावची यात्राही असते व सर्व पाहुणे आलेले असतात, म्हणून आम्ही तुळशीचा विवाहही त्या दिवशीच लावतो. एकदम छानपैकी सर्व यथासांग पूजाविधी, रांगोळी काढून तुळशी मातेची वटी भरून अशा पद्धतीने आम्ही तुळशी विवाह संपन्न केला. कसा वाटतो माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमच्या गावची यात्रा पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी होती. 5 तारखेला त्रिपुरा पौर्णिमा व गुरु नानक जयंती या दोन्ही एका दिवशी आलते, म्हणून आम्ही पहिल्या दिवशी त्रिपुरा पौर्णिमे दिवशी गावात कोणी नॉनव्हेज बनवित नाही व दुसऱ्या दिवशी गुरुवार आल्यामुळे गुरुवारचीही कोणी नॉनव्हेज बनवित नाही. सर्व येथे महादेवांचे भक्त असल्यामुळे यात्रेच्या पहिल्या दिवशी कोणीच नॉनव्हेज बनवित नाही. दुसरा दिवस जर गुरुवार वगैरे आला तर त्या दिवशीही कोणी नॉनव्हेज बनवित नाही, म्हणून ह्यावेळेस 3 दिवस आमची यात्रा चालली. तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आम्ही सर्वांनी नॉनव्हेज बनवले. एकदम छानपैकी असे तुळशीचा विवाह झाला. आनंदी वातावरणामध्ये अष्टका म्हणून तुळशीचा विवाह संपन्न केला. एकदम छान पद्धतीने तुळशी विवाह संपन्न झाला. यात्रा म्हणले की आमचा उद्योगधंदा पिठाच्या चक्कीचा आहे, त्याच्यामुळे पिठाच्या चक्कीमध्ये खूप गर्दी होती. फक्त गावकरी खूप पाहुणे रावळे आल्यामुळे दळणांचे प्रमाणही आमच्या इथे जास्त असते व चांगल्या पद्धतीने दळून दिले जाते, त्याच्यामुळे गावातले बरेचसे लोक आमच्या गिरणीमध्ये दळण्यासाठी येतात. अशा पद्धतीने आमचे सर्व कामे चालूच होते. मग आली मटणाची बारी, कारण की बुधवारी यात्रा त्रिपुरा पौर्णिमे दिवशी कुणी नॉनव्हेज बनवित नाही व दुसऱ्या दिवशी गुरुवार आल्यामुळे गुरुवारची नॉनव्हेज बनवले नाही, म्हणून तिसऱ्या दिवशी शुक्रवारी 7 तारखेला आम्ही मटणाचा बेत आखला. गावची यात्रा म्हणले की मटण आलेच. एकदम छान पद्धतीने 10 किलो बकऱ्याचे मटण आणले होते, कारण की आम्हाला बोलाई असल्यामुळे आम्ही बोलायचेच मटण आम्हाला चालते. नंतर अशा पद्धतीने सुक्कं बनवलं, आळणी मिठाचं बनवलं व तर्री बाजार रस्सा बनवला. एकदम चुलीवरती गावाकडच्या पद्धतीने असा माझा स्वयंपाक झाला. ही लसूण खोबऱ्याची पेस्ट जास्त प्रमाणात बनवली होती, कारण की सुक्यालाही रस्यालाही असा तर्रीबाज व झणझणीत असा रस्सा बनवायचा होता, सुक्कं बनवायचं होतं, म्हणून खूप छानपैकी पद्धतीने मी सर्व मटेरियल काढले होते. तीळ म्हणजे हावरी त्याचाही वापर केला होता. आपला काळा मसाल्याचा व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर केला आहे, त्याचा वापर करून एकदम झणझणीत असा मी रस्सा तयार केला व सुक्कंही तयार केलं. बिर्याणीचा व्हिडिओ काढायचं लक्षातच नाही, नाहीतर 4 किलोची बिर्याणीही होती. एकदम छान पद्धतीने सर्व स्वयंपाक झाला होता. एकदम झणझणीत तर्रीबाज असा स्वयंपाक आमचा तयार झाला होता. यात्रा म्हणले की सर्व पाहुणे रावळे येतातच, म्हणून जास्त प्रमाणात मटणाची बिर्याणीचा बेत आखलेला होता. गावामध्ये सर्वत्रच मटणाचे शुक्रवारीच पाहुणे आलते. अशा पद्धतीने आमची यात्रा साजरी झाली. तुमचीही गावची यात्रा असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्ही कशा पद्धतीने तुमची गावची यात्रा साजरी करता. 3 दिवस यात्रा चालल्यामुळे गाव असे भरून दिसत होते. तुम्ही नक्की कधी पुणे सोलापूर हायवेने जात असाल तर नक्कीच गोपीनाथ मंदिराला दर्शन घेण्यासाठी जावा. खूप पांडवकालीन प्रसिद्ध असे मंदिर आहे.
अशा पद्धतीने सुक्कं बनवलं. एकदम छानपैकी आमचे सुक्याची भाजी झाली. ते काढून घेतलं व त्याच पातेल्यामध्ये मी झणझणीत तर्रीबाज असा रस्सा बनवला होता. एकदम चविष्ट असा रस्सा आम्ही बनवला होता. कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.